नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेअर देअर इज अ इकॉनॉमिक्स देअर इज अ पॉलिटिक्स अँड वेअर देअर इज अ पॉलिटिक्स देअर इज अ इकॉनॉमिक्स. गेल्या 49 दिवसापासून देशानं हे जवळून अनुभवलंय. म्हणजे नोटाबंदीचं कौतुक, त्याचा होणारा त्रास, त्यावर होणारी टीका, नोटाबंदीचं होणारं राजकारण, हे सगळं. पैसा हातात नसल्यावर माणसाची काय अवस्था होते याचा आपण फक्त विचार करू शकतो. त्यातल्या त्यात आजकालच्या जगात तर पैशाशिवाय पानही हालत नाही. मग अशा काळात जर पैशाविना तुमचा रोजगार आणि रोजचं जगणंही आक्रोशून गेलं तर मोठा गजब झाल्याशिवाय राहत नाही. त्यातही तुमच्या हक्काचा पैसा बँकेत आहे, पण जर तो तुम्हाला मिळत नसेल तर त्याहून मोठी कुचंबणा कुठली असू शकते. लेस कॅश इकॉनॉमीची भाषा करताना आपण त्याबाबतचं इन्फ्रास्ट्रक्चर आधी तयार केलं का? सगळे निर्णय ट्रायल अँड एरर बेसिसवर घेताना त्यात कुणाचा बळी तर जाणार नाही ना? एखाद्या निर्णयाचं समर्थन देशभक्तीचं टायटल लावून केल्यानं वस्तुस्थिती बदलता येणार आहे का, हा प्रश्न आहे. त्यामुळे गेले महिनाभर राहुल गांधी असोत किंवा इतर विरोधक सगळेजण मोदी सरकारच्या निर्णयावर तोंडसूक घेत आहेत. राहुल गांधींनी तर परवा शायर दुष्यंत कुमार यांचा आधार घेतला. बरसो बीत जाते हैं एक घर बनाने में, आप तरस नहीं खाते बस्तियां जलाने में, असं म्हणत मोदींनी नोटाबंदीच्या यज्ञात गरिबांचा बळी दिल्याचा आरोप केलाय. तो कितपत खरा आहे, हा खरा प्रश्न आहे. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, बँकिंग तज्ज्ञ आपल्यासोबत विश्वास उटगी, दीपक करंजीकर आणि काँग्रेसचे सचिन सावंत असणार आपल्यासोबत. सुरुवातीला केशव उपाध्येजी, राहुल गांधींनी जो आरोप केला तो गंभीर आहे. नोटाबंदीच्या यज्ञात तुम्ही गरिबांचा बळी दिलाय. तुम्ही पूर्ण तयारी न केल्यामुळे लोकांचा बळी गेला, लोकांना त्रास झाला, लोकांचे हाल झाले. कशामुळे झालं हे सगळं? आणि तुम्हाला मान्य आहे का की लोकांचे हाल झाले, हे तरी मान्य आहे का? बेसिकली नाही, असं 2-3 गोष्टी मांडल्या पाहिजेत. प्रामुख्याने राहुल गांधी बद्दल सुरुवात केली पाहिजे. खरं म्हणजे राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत आणि स्वाभाविकपणे ते मांडतात ते गंभीरतेने असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. बरं, पण मुळामध्ये जरा 2-3 गोष्टी थोडंसं मला मांडू द्या आणि मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देतो. मला मुद्दा यासाठी नाही देतो ना. मला बॅकग्राऊंड जसा तुम्ही आता पहिली प्रास्ताविक केली तसं मला थोडं एक नाही, त्या माझ्या प्रास्ताविकाला अगदी तुम्हाला आक्षेप घेऊन नाही, आक्षेप नाही, शेवटी विषय नाही. अर्धवट प्रश्नांची चर्चा अशा पद्धतीने नाही होऊ शकत ना. मलाही थोडं असं आहे की फक्त माझी अपेक्षा ही आहे की मुद्देसूद जर आपण बोललो तर आपल्याला जास्त वेळ मिळेल. बोलतो एकही मुद्दा इकडे जात नाही. पहिला मुद्दा असा आहे की म्हणजे मुळात मी असं म्हणालो की राहुल गांधींनी काही गंभीरतेने मांडावे अशी अपेक्षा सगळ्यात पहिल्यांदा आहे. गेले अनेक दिवसात जे त्यांचं रोज नव्या पद्धतीने काही उठून आरोप करत सुटायचं, अशा पद्धतीचं जे सुरू आहे, राजकीय भावनेतनं जे सुरू आहे, त्याच्यावर तर पहिला आक्षेप आहे. बरं, मुद्दा पहिला घेऊ. भूकंपाचा त्यांनी एक आरोप केला आणि काढला काय तर दुसऱ्या कुठल्या नेत्याने काढलेला आरोप केला. प्रश्न असा आहे की राहुल गांधी, मुद्दा मी जाणीवपूर्वक सांगतोय की राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केले त्याला त्यांच्याच पक्षाच्या शीला दीक्षितांनी मान्यता आहे का? असं नाही. केशव उपाध्येजी, तुम्ही राहुल गांधींच्या त्यांनी काय आरोप केले, मी तुम्हाला त्यांनी काय आरोप केले हे विचारलं नाही, ते मला माहिती आहे ना. चर्चा करतोय मी तुम्हाला अभिजित मला सांगी, हा प्रश्न विचारला की नाही? राहुल गांधी किती गांभीर्याने बोलताय, त्यांच्या पक्षातील लोकच जर त्यांना सिरियसली घेत, असं सरळ सांगा ना. मग ते सांगितलं, नीट स्पष्ट केलं पाहिजे ना. ते शीला दीक्षित म्हणतात ऑथेंटिसिटी शंका उपस्थित करतात. बरं, तुम्हाला त्याच्यानंतरही एक अभिजित, हे शीला दीक्षितांनी शंका उपस्थित केल्यानंतर सुद्धा ना राहुल गांधींनी त्यांच्यावर काही ऍक्शन घेतली, ना कॉमेंट दिली आहे, ना शीला दीक्षित खोट्यात म्हणाल्यात, ना शीला दीक्षित राहुल गांधी म्हणजे काय समजायचं काय? जर त्यांच्या पक्षातलीच लोक त्यांना जर सिरियसली गंभीरतेने घेत नसतील आणि केवळ राजकीय पद्धतीने खोटे आरोप रोज करत सुटायचं अशा पद्धतीने करत असतील राहुल गांधी, तर त्याला जनतेने सिरियसली घ्यावं अशी अपेक्षा आपण कशी ठेवणार? ठीक आहे, नोटाबंदीच्या यत्नात गरिबांचा बळी गेलाय का असा आरोप त्यांनी केला होता. गरिबांचा बळी गेला, तुम्हाला किमान हे तरी मान्य आहे का? आता माझा प्रश्न आहे, माझा प्रश्न असा आहे की लोकांना त्रास झालाय, एवढं तरी तुम्हाला मान्य आहे का? अभिजित, या देशाच्या पंतप्रधानांनी ज्या दिवशी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्या दिवशीच्या भाषणात, त्याच्यानंतरच्या 2 दिवसाच्या गोव्याच्या भाषणात आणि मध्ये ज्या ते बोलले त्यावेळी त्यांनी सांगितलं की या देशातल्या जनतेला हा त्रास होतोय हे मला माहिती आहे, पण एक व्यापक भ्रष्टाचाराविरोधात, काळ्या पैशाविरोधामध्ये आम्हाला हा निर्णय करावा लागला आणि देशातल्या जनतेला मी विनंती करतो, देशातल्या जनता या क्षणापर्यंत आजही मोदीजींच्या बरोबर आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये. त्यामुळे काही त्रास झाला त्याचं दुःख नक्की आहे, म्हणजे त्याचं समर्थन कुठल्याही परिस्थितीत होऊ शकत नाही, पण माध्यम बदललं जात आहे, नवी व्यवस्था येते, त्यामुळे हे जनतेने स्वीकारलं, सर्वसामान्यांनी स्वीकारलं. आता राहुल गांधींना राजकीय विरोधक आरोप करायचे. अजून एक छोटा प्रश्न केशव, बोला. तर सांगा ना, आता 49 दिवसात किती काळा पैसा बाहेर आला? मला असं वाटतं की ही क्रिकेटची मॅच नाहीये. बरं, क्रिकेटची मॅच नाही हे तुम्हाला मान्य आहे आणि तुम्ही नोटाबंदीचा निर्णय घेताना हे तुम्हाला माहित नव्हतं? अरे ऐकून, असं आहे की मुळात क्रिकेटच्या मॅच मध्ये सुद्धा निर्णय बऱ्याच वेळा
म्हणजे क्रिकेटच्या मॅच मध्ये लागू शकतो, या बॉलला काय होणार असं क्रिकेटच्या मॅच. आता 49 दिवशी किती पैसा आला? मला असं वाटतं की जानेवारी महिन्यामध्ये सगळा पैसा, आणि हे काही लपवायची गोष्ट नाही, ही आकडेवारी अधिकृतपणे आकडेवारी रिझर्व्ह बँकेकडून येईल, त्याच्यावरती चर्चा. आज हायपोथेटिकली असं झालं असेल, मग इतके 90% काय 80% 75% पैसे आलेत किंवा 95% आलेत, 125% आलेत, अशा हायपोथेटिकल चर्चा करण्यापेक्षा मी तुम्हाला देतो रिझर्व्ह बँकेची आकडेवारी. मुद्दा असा आहे, 30 तारखेला ऐका ना उपाध्यायजी बोला काही प्रॉब्लेम नाही, काही मला असं फील आलं की मी आलोय गेस्ट म्हणून, तुम्ही आलात अँकर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की थोडं थांबा. मुद्दा असा आहे की 15,44,000 कोटी रुपये जे 1000 आणि 500च्या नोटांमध्ये बाद होते, 14 लाख कोटी रुपये परत आले, म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये आता 2 दिवसात काही येतील अशी काही अपेक्षा नाही, किंवा आले असतील तर रिझर्व्ह बँक जाहीर करेल. पण मुद्दा असा आहे की 3 लाख कोटीचा डिव्हिडंड मिळेल अशी तुमची अपेक्षा होती, तो डिव्हिडंड तर तुम्हाला मिळायला दिसत नाही इथे. अरे बाबा, अजून पुन्हा तेच मुद्दा आहे, पुन्हा हायपोथेटिकल मुद्दा काय चर्चा करायची? आपण माझं म्हणणं की अभिजित तुम्ही असणार आहात, मी असणार आहे, एबीपी चॅनल असणार आहे, आपण पुढच्या मी तुम्हाला आकडे दिले ना, विश्वास उडीचे आकडे खोटे आहेत का? 30 तारखेला आकडे खोटे आहेत का? नाही, 30 तारखेला जोपर्यंत ही प्रक्रिया संपत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या हायपोथेटिकल अजून उपाध्याची वाट बघतायत की अजून डिव्हिडंड कमी व्हावा, 50,000 कोटी अजून जमा होईल आणि 1 लाख कोटी रुपयांचा डिव्हिडंड असं नाही. प्रश्न जमतात की नाही हा मुद्दाच नाहीये. किती जमतात, ते अधिक जमतात, कमी जमतात, 125% जमतात, 80% जमतात, हा मुद्दाच नाहीये. शेवटी ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अभिजितजी निवडणुकीचा निकाल शेवट तुम्ही अधिकृत, आम्ही इथं आपण चर्चा नाही करतो, आमच्याकडे माहिती असते, पण तुम्ही काय म्हणता की अधिकृत झाल्याशिवाय आम्ही नाही करणार. आता अधिकृत चर्चा करू ना, निर्णय येतील ना. तुम्ही आहोत, मी तुमच्याकडे येतो. सचिन सावंतजी, मुद्दा असा आहे की केशव उपाध्याय म्हणतात की राहुल गांधींना त्यांच्याच पक्षातले लोक सिरियसली घेत नाही, त्यामुळे त्यांच्या आरोपांना पण सिरियसली घेण्याची गरज नाहीये. नाही, आता कसं झालंय की तुमच्यावरती काहीही बोललं भाजपवरती तर त्यांनी दुसऱ्याचं चरित्र हनन करायचं, तो किती वेडा आहे, कशा तऱ्हेनं त्याला हीन पातळीवरती निघायचं, परंतु मूलभूत प्रश्नांकडनं मात्र दुर्लक्ष करायचं. मी मुद्दा फक्त केशव उपाध्याय एवढंच सांगतो की त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. शीला दीक्षित यांनी कालच त्या ठिकाणी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की मोदीजींनी त्याची चौकशी केली पाहिजे, आम्ही चौकशीला तयार आहोत, तुम्हीही करा. त्यामुळे हे जर माहिती नसेल तर कदाचित मला वाटतं त्यांनी ज्ञान घ्यावं या संदर्भामधलं. कालच त्यांनी सांगितलं आणि त्याच्यावरती राहुल गांधींनी ट्विटही केलंय आणि शीला दीक्षितांतही स्वतः मांडलेला आहे. विषय असा आहे की राहुल गांधीजींच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही प्रश्न मांडले तो भूकंप होता, हा जनतेच्या दृष्टिकोनातून काय आहे हा समोर येणारच आहे भविष्यामध्ये. कारण भ्रष्टाचाराचे जे आरोप जेव्हा पंतप्रधानांवर होतात आणि त्यालाही तुम्ही जर त्या ठिकाणी संवेदनशीलपणे त्याला हाताळत नाही आहात तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला भूकंप वाटणारच नाही. विषय असा आहे की या संदर्भामध्ये जे प्रश्न विचारले की तुम्ही पैसे घेतलेत की नाही याबाबत काय मोदीजी बोललेले नाहीत. गंगेसारखे पवित्र आहे अशा तऱ्हेचं रविशंकर प्रसाद म्हणाले, परंतु गंगा किती साफ आहे किंवा नाही आहे याची गॅरंटी त्यांनी काही पॅरामीटर वाईज दिलं नाही. याच्यामध्ये त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं असेल, सीबीआय डिपार्टमेंट आणि किती पैसा मिळाला किंवा किती पैसा घेतला नाही या अंतिम याच्यामध्ये आलेला नाही. विषय असा आहे, ऐका ओ केशव उपाध्याय, ऐका ना, शेपटीला तुमच्या फटाके लागल्यासारखे बोलू नका, आम्ही ऐकतो तुमचं. विषय असा आहे की या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं ऐका ना, म्हणून तर तुम्हाला बोलतो की मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. विषय असा आहे की तुम्ही जे म्हटलेलं आहे की या संदर्भामध्ये आज ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्णपणे यथायोग्य कशा तऱ्हेनं आहेत हे तुमच्या समोर दिसलं पाहिजे. 50 दिवसाची मुदत मागितली, पहिल्यांदा तर 5 दिवसाची मागितली होती माननीय मोदीजींनी, नंतर त्यांनी 50 दिवस रडून बडून मागितलेले आहेत. 50 दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की जर 50 दिवसामध्ये हे झालं नाही तर मला चौकामध्ये काय करा ते शिक्षा करा. उद्धव ठाकरेंच्या भाषेमध्ये बोलायचं नाही आम्हाला, परंतु उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की आता 31 साजरा करायचा का, तर त्याचे ह्याचे सहयोगी पक्षच म्हणतात. विषय असा की विरोधी पक्षानं त्या संदर्भामध्ये मागणी केली की तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतलाय, देशाची 86% करन्सी तुम्ही काढून घेतलेली आहे 500 आणि 1000ची. आज आरबीआयचा अधिकृत आकडा आलाय जवळपास 14 लाख कोटीच्या वरती तिकडे आलेले आहेत. तुमच्या चॅनलवरती एबीपी वरती अशा तऱ्हेची न्यूज दाखवली जाते की 5-10% एक्स्ट्रा देत आहेत आता जुन्या नोटा मागण्यासाठी. म्हणजे देशभरात काय चाललंय काय की या 50 दिवसामध्ये तुम्ही 125 आदेश वेगवेगळे काढले. आता आजचा जर तुम्हाला सांगितलं झालं अभिजित, आज कॅबिनेटमध्ये त्यांनी मंजूर केलाय की 10 नोटांच्या वरती जर तुम्ही काढलात तर त्याच्यावरती तुम्हाला कायदेशीर कारवाई केली जाईल. मला सांगा 8 नोव्हेंबरचं त्या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वतःचं भाषण तुम्ही ऐकलं असाल. त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 30 डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये भरता येतील आणि 30 डिसेंबर नंतर 31 मार्च पर्यंत तुम्ही आरबीआयमध्ये जावं लागेल तुम्हाला. म्हणजे आज पंतप्रधानांनी स्वतः म्हटलेल्या शब्दावरती कोण विश्वास ठेवू शकतो का?
आज सरकार जर फिरत असेल तर सरकार हे सरकार म्हणावं का? मग सरकार आणि आरबीआयचं, आज आरबीआय सारखी संस्था जी 60 वर्षामध्ये प्रचंड प्रगल्भ अवस्थेमध्ये सगळे इव्हॉल्व्ह झालेली संस्था आहे, ती त्याला त्या ठिकाणी आज स्टार्टअप केलंय यांनी की काय उद्या आरबीआय निष्कर्ष काढेल, 5,000 रुपये देतील, 5,000 रुपये काढतील, काय चाललंय काय या देशामध्ये. आणि जेव्हा त्याचे प्रश्न विचारले जातील, जे लेजिटिमेट प्रश्न आहेत, तर त्या ठिकाणी त्याचं हनन करावं, चारित्र्य हनन करावं. ते त्या ठिकाणी त्यांना सिरियसली घेत नाहीत. अरे तुम्हाला कोण आता सिरियसली घेणार आहे का? आज सगळ्यात महत्वाचं आरबीआयला सिरियसली घेणार आहे का? आज त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही उपाध्यक्ष उत्तर का नाही, तुम्ही पंतप्रधान उत्तर का नाही. सचिन सावंत त्रागा संपला असेल तर मी शांतपणे त्यांनी मुद्दे लिहून घेतले, मी उद्धव ते काय बोलतायत ते. असं आहे, ते म्हणजे राहुल गांधींना गंभीरतेने घेतलं पाहिजे असं ते म्हणाले. खरं म्हणजे आज राहुल गांधींना गंभीरतेने घ्यायचं. मला सांगा, शीला दीक्षितांनी काय मागणी वगैरे केली सांगितलं? शीला दीक्षितांनी स्वतः त्या पेपरच्या ऑथेंटिसिटी बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की नाही? साधा प्रश्न आहे. त्यांनी केलं, ते म्हणले ऑथेंटिकच नाही पेपर आहे. बरं, शीला दीक्षित सोडून द्या, शीला दीक्षित काय ठीक आहे काँग्रेस आहेत या देशाच्या. आता सावंत ऐकून घ्या, आता मध्ये बोलू नका. मग सगळा त्रागा खोटा त्रागा मी ऐकून घेतला, आता ऐकून घ्या मध्ये. दुसरा प्रश्न, राहुल गांधी काय भूकंप. आता सावंत ऐकून घ्या ना, कशाला मध्ये मध्ये ऐकून घ्या, अहो ऐकून घ्या पूर्ण, कशाला त्रागा करताय? असं आहे की मग काय भूकंप काय गंभीरतेने घेतलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने दखल पात्र घेण्याच्या लायकीचं पण नाही अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन व्यक्त केलंय. आता जे सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा तुमचा विश्वास नाही, फक्त राहुल गांधीवर तुमचा विश्वास आहे, कारण त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडलाय, सर्वोच्च न्यायालयावर काही त्यापुढे नाही. ही तुमची भूमिका आहे का? म्हणजे शीला दीक्षित जाऊ दे, शीला दीक्षित काय ठीक आहे तुमच्या पक्षातल्यात, पण सर्वोच्च न्यायालय सुद्धा म्हणतं की हे दखल पात्र नाही. तिसरं मग म्हणाले की काय राहुल गांधी आज केलेल्या मागण्या योग्य कशा आहेत, असं आता तुम्ही बोललात. अहो आज काय त्यांनी मागणी केली अभिजित माहितीये की काय म्हणे ते काय परकीय जी नावं आहेत ती काळा पैसा परदेशात ज्या बँक अकाउंटमध्ये त्याची नावं जाहीर करा. एक तर पहिली गोष्ट, राहुल गांधींना राजकारण किंवा काय सत्ता माहिती नाहीये किंवा ते जाहीर खोटं बोलतायत. असं आहे की ज्या देशाशी ट्रीटी झाली आहे त्या देशाची ट्रीटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर तुम्ही अशी नावं अर्धवट जाहीर केलीत तर पुढची नावं येत नाहीत. याचा अर्थ राहुल गांधींना भ्रष्टाचार लोकांना वाचवायचं आहे का राहुल गांधी खोटं बोलतायत, राहुल गांधींना का राजकारण माहिती नाही, हे एकदा सांगितलं पाहिजे. त्यामुळे ज्या राहुल गांधींना एकदा समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण चर्चा करू. आणखीन तुम्हाला हवं असेल तर त्याची उत्तर 125 का काय सरकार आवश्यकतेनुसार निर्णय करत असेल तर पॉझिटिव्ह काय नाही घ्यायचं आपण. म्हणजे हे काय मनमोहन सिंगाचं सरकार आहे की निर्णयच करत नव्हतं. मग ठीक आहे एक ऐका तुमच्या पक्षाचे दात तुमच्या घशात घालतो. थांबा, ऐका अभिजित एकच मिनिट घ्या. ही भाषा जाहीर काय सभ्यतेचे काय संकेत 9 जानेवारी 2011 म्हणजे काँग्रेसची ही भाषा आहे. सावंत साहेब तुमच्याकडे अपेक्षा चांगला अभ्यास आपल्याकडे मला हे अलाव नाही करता. मुद्दा असं नाही, मुद्दा असं नाही. ऐका कुणाच्याही संकेत ऐका उपाध्यक्षजी ही टेस्ट मॅच नाहीये की वेळ खेळून काढायचा आहे. तुम्ही नाही मला उपाध्यक्षजी तुम्ही थांबा. सचिन सावंतजी 2 सेकंद थांबा. तुमच्या दोघांची भांडणं कोंबड्यांच्या झुंजी लावण्याचा हा कार्यक्रम नाही. मला हे खूप गंभीरपणे सांगावं लागेल, पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही मॅच खेळून काढायचे, इथे बॉल रन खेळून काढायला आपण आलेलो नाही आहोत. जर मुद्देसूद बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो त्याच्यावरती अनेक मुद्द्यांवर. एक्झॅक्टली. जर मुद्दा असा आहे सचिन सावंतजी, आता मी तुमच्याकडे येतोय 2 सेकंदासाठी, तुम्ही उत्तर द्या आणि मला उडगींकडे जायचं. 9 जानेवारी 2011 रोजी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षाचं सरकार असताना त्या संदर्भामध्ये सगळ्या ब्लॅक मनीचे जे अकाउंट आहेत त्याची डिटेल त्या ठिकाणी उघडी करावी असं सांगितलं नव्हतं का? दुसरी गोष्ट, ज्या रविशंकर प्रसादांनी असं सांगितलं की ब्लॅक मनीचे जे काही अकाउंट आहे स्विस बँकेमध्ये ते उघड करा अशी मागणी ज्या वेळेला राहुल गांधी करतात त्यावेळेला त्यांना संरक्षण देतात. ह्याच रविशंकर प्रसादांनी त्याच ब्लॅक मनीच्या अकाउंट धारकांची मागणी केली होती की तुम्ही त्या ठिकाणी त्याची नावं उघड करा. त्यावेळेला ते संरक्षण देत होते का? हा साधी मुद्दा आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, तुम्ही नेटवरती जाऊन बघा. रविशंकर प्रसादांचं भाषण आहे, नितीन गडकरींचं भाषण आहे. मग ते त्यावेळेला इमॅच्युअर होते का ज्या भाषेमध्ये रविशंकर प्रसाद स्वतः म्हणाले? त्यामुळे भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असताना एक भूमिका घेतो, सत्तेमध्ये असताना दुसरी भूमिका घेतो आणि त्यांचे हे दाखवायचे तुमचा मुद्दा लक्षात आला की त्यांच्या भूमिका 2 वेगळ्या असं तुमचं म्हणणं आहे. विश्वास उडगीचे मुद्दा असा आहे की गेली 10 मिनिटं असं चाललंय ना हा खेळ की नुसते आरोप प्रत्यारोप चालू आहेत. मुद्दा असा आहे की आरोप आहे की गरिबांचा बळी गेलाय का?
बँक कर्मचाऱ्यांचा एक नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून मी स्पष्टपणे सांगू शकतो की गेल्या 50 दिवसामध्ये काही बँक कर्मचारी म्हणजे साधारणपणे 20 ते 25 लोक दगावलेले आहेत आणि रांगेमध्ये जे कस्टमर्स उभे राहिलेले आहेत त्यांची संख्या 70च्या आसपास आहे. आज आम्ही ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज म्हणून निदर्शनं केली आणि मी तुम्हाला सांगतो, आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कॅशची मागणी करत होतो, सुरक्षेची मागणी करत होतो आणि हे जे दगावलेले जे लोक आहेत, बळी गेलेले, प्रत्यक्ष बळी गेलेले, यांना कॉम्पेन्सेशन द्या असं सांगत होतो. अर्थात याचं उत्तर सरकारने द्यायचं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्यायचे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे मी कॅश मागत होतो, कारण बँकिंग सिस्टममध्ये कॅश येत नाही, म्हणून ATMमध्ये कॅश येत नाही. पर्यायाने कोट्यवधी जनता ही विना कॅश म्हणजे कॅशलेस अशी झालेली आहे. त्यामुळे ह्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घ्यावी. आणि मी तर वारंवार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांचा राजीनामा मागितला आहे, कारण कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा फार मोठा गाजावाजा करून ते सर्वांना सांगतात, पण यांचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स कुठे आहे हा एक मुद्दा आहे. तसंच आता एकूण अर्थव्यवस्था या 50 दिवसामध्ये किती खालवलेली आहे हे जर तुम्ही बघितलं तर 70 ते 75% इकॉनॉमी ही कॅश बेस्ड आहे, ती पूर्णपणे मातीमोल झालेली आहे. मग तिथे शेतकऱ्यांचा माल, तिथे रिटेल दुकानदारांचा माल, जिथे अनऑर्गनाइज सेक्टर त्यांचे 20 लाख नोकऱ्या गेल्या आहेत. आणि हा आकडा भारतीय मजदूर संघाचे जे राष्ट्रीय सचिव आहेत राय यांनी एका सभेत मांडलेला आहे. तो 20 लाखाचा आकडा आहे आणि 1,43,000 नवीन नोकऱ्या निर्माण केलं असं गेल्या 2.5 वर्षात सरकारने सांगितलं आणि या 20 लाख नोकऱ्या गेल्या. आता मुद्दा असा आहे, या गेलेल्या नोकऱ्या, लोकांच्या हातातली गेलेली कॅश ती बँकेत आली असेल तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती 15 लाख कोटी आहे. ओके. आणि एकूण बँकिंग व्यवस्थेमध्ये 17.5 लाख कोटीची करन्सी आहे. तर राहिलेली कॅश पुढच्या 2 दिवसात येईल का असा तुमचा प्रश्न होता. पण नवीन कॅश ही 6 लाख कोटीपेक्षा जास्त आलेली नाही आहे आणि सरकारचे आकडे आहेत 20 लाख कोटीच्या पेक्षा जास्त. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आकडे आहेत 15 लाख कोटी, म्हणजे 5 लाख कोटीचा गॅप आहे. या गॅपविषयी कोणी बोलावं? अर्थात रिझर्व्ह बँक गव्हर्नरने आपल्या वेबसाईटवरती एक तर त्यांनी 10 नोव्हेंबरपासून ते आत्तापर्यंत किती कॅश भारतातल्या 4,000 करन्सीजना कशी पुरवली हे वेबसाईटवर टाकावं, हा एक भाग. आणि दुसरा भाग, नवीन कॅश किती पुरवली हे सांगावं. त्यात मुद्दा असा, ह्या सगळ्याच्यामध्ये इकॉनॉमीचा डॅमेज आणि कोलॅटरल डॅमेज याचं जर आपण गणित मांडलं तर मनमोहन सिंग म्हणतात ते तंतोतंत बरोबर आहे. जवळजवळ 2.5 ते 3% GDPच्या इकॉनॉमी ही लॉसमध्ये गेली आहे. तुम्ही मार्केट कॅपिटलायझेशनचा जर प्रश्न घेतलात तर माझी एक असेसमेंट आहे, आता 27,000च्या आसपास सेन्सेक्स आहे, तर जवळजवळ 1.5 लाख कोटीचा मार्केट कॅपिटलायझेशन टॉप 30 इंडेक्स जो आहे तिथे खाली गेलेला आहे. त्यामुळे आणि SMEच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, SMEs पूर्णपणे धुपलेले आहेत. तुम्ही त्या SMEचे जे प्रमुख आहेत सीजमध्ये त्यांना बोलवून त्यांना विचारा, चंद्रकांत साळुंकेना, ते खात्रीपूर्वक सांगतील की छोटे उद्योग बंद पडत आहेत, शेती बंद पडते, लोकांच्या हातातली कॅश गेलेली आहे, शेती व्यवस्था, शेती पूरक व्यवस्था ही धोपवली गेली आहे. त्यामुळे कोलॅटरल डॅमेज ऑफ द इकॉनॉमी इज टू मच. त्यामुळे बळी गेलेले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्यांच्या हातातून संपूर्ण हिरावून गेलेले आहे, 1 वर्ष ही अर्थव्यवस्था उभी राहील की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे. प्रत्यक्षात बँकांमध्ये पैसा आला, प्रत्यक्षात कर भरण्यात आला. उडगीने खरं तर खूप म्हणजे खूप मोठं चित्र मांडलं आपल्या समोर की कशा पद्धतीने हा तोटा झाला. म्हणजे 20 लाख नोकऱ्या जाणं ही साधी सुधी आणि खूप म्हणजे इतकी जनरल घ्यावी अशी गोष्ट नाही. कारण जिगर मुद्दा असा आहे ना की उद्दिष्ट चांगलं असू शकतं, उद्देश चांगला असू शकतो, पण त्याचं जर इम्प्लिमेंटेशन नीट नसेल, त्याच्यामध्ये जर त्रुटी राहणार असतील, त्याच्यामध्ये जर होल्स राहणार असतील, काळा पैसा बाहेर यायला पाहिजे याच्याबद्दल कोणाचाही आक्षेप नाहीये. या देशातल्या कुठल्याही नागरिकाचा आक्षेप असण्याचं काहीच कारण पाठिंबा दिलाय, सगळ्यांनी पाठिंबा दिला. मुद्दा असा आहे की ही सगळी बिळं बुजवताना जी नवीन बिळं तयार झाली आहेत आणि त्यातून जो काळा पैसा परत तयार झाला आहे, म्हणजे आधी नोटा बदलण्यासाठी, नव्या नोटा मिळण्यासाठी काळा पैसा, आता जुन्या नोटांसाठी काळा पैसा. मग काळा पैसा काही थांबत नाहीये. बघा, मला थोडा, मी काही राजकीय माणूस नाही, त्यामुळे मी याच्याकडे अर्थकारणाच्या दृष्टीने बघतो आणि आपण अर्थकारण मला असं वाटतं आपले अभिनिवेश बाजूला ठेवून समजून घेतलं पाहिजे. देशात काळा पैसा होता ही फॅक्ट आहे. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात, मी परत सरकार म्हणून बोलत नाही, मी एक दशक घेतोय, तुम्ही 15 वर्ष घेऊ शकता, पण त्या केवळ 10 वर्षामध्ये सोन्याचे भाव हे 300% वाढले, रिअल इस्टेट 300% वाढली, एकट्या गुरगावची रिअल इस्टेट 2000% वाढली. याचा अर्थ या सगळ्या उद्योगांकरता कुठून तरी पैसा उभा राहत होता. आपण 60-40 हे सगळे खरेदीचे रिअल इस्टेटचे व्यवहार आपण ऐकतो, बोलतो, आपण त्याचे पार्टिसिपंट पण असतो. तर हे कुठून हे सगळं सप्लाय चेन याची उभी राहते याचा विचार
विचार प्रत्येकाने करायला हवा होता, कुठल्याही राज्यकर्त्याने, पक्ष कुठलाही असो. बरं तो केला नाही तर तो कधीच करायचा नाही का? आपली जबाबदारी नाही का देश चालवताना की या गोष्टी कशा थांबतील, त्या रूट कॉजला हात घालणं, त्याची हिंमत दाखवणं. आता इम्प्लिमेंटेशनच्या पार्टकडे पण मी येतो, पण तुम्हाला सांगतो की एखादी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा त्याची मागची बॅकग्राऊंड फार महत्वाची असते. आपण राजकीय फायद्याकरता अर्थकारणाकडे बघू नये, कारण अर्थकारण सगळ्याच्या मुळाशी असतं. राजकीय पक्ष जे अर्थकारण समजत नाहीत त्यांचाही समूळ नाश होतो, असे अनेक दाखले जगात आहे. त्यामुळे अर्थकारण हे सामान्य माणसाशी जोडलेलं असतं, त्याच्या जगण्याचं शास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. शेतकऱ्यांचा मगाशी विषय झाला. शेतकऱ्यांचं गेल्या 20 वर्षात तुम्ही परिस्थिती कशाने खालावली बघा. नोटाबंदी होऊन तर 50 दिवस झाले. तो किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या आल्या. करंजीकर, मुद्दा असा आहे ना की मी तिकडे येतो ना. हा एक्सक्यूज आहे का? म्हणजे आपल्या चर्चेचा हा सर आपण सर्वंकष बघत नाही, हा माझा मुद्दा आहे. 50 दिवसामध्ये बघा तुम्ही हे 3 लाख कोटी काळा पैसा येणार, हे तुम्हाला कोणी सांगितलं मला माहित नाही. हा आकडा हे सरकारने सांगितलं, नाही, आम्ही आमच्या याच्यातून आणलेलं अंदाज, हा अंदाज आहे, अंदाज बांधलेला कोणीही होता. हा आकडा सर मांडलेला नाही आकडा. मी तुम्हाला सांगतो, रिझर्व्ह बँकेने कधी आज सांगितलेलं नाही इतका काळा पैसा आहे. अहो जो काळा पैसा आहे तो कळत नाही म्हणून काळा पैसा आहे. अमुक एक काळा पैसा असं कुठे विधान असू शकतं का कोणाचं? अंदाजच असू शकतात ना. व्हॉट यू डोंट नो, यू डोंट नो. सो यू कॅनॉट कीप ऑन टेकिंग सम बेसमेंट आणि त्याच्यावर आपण बिल्डिंग बांधू नये असं मला वाटतं. अर्थकारणात त्याचा राजकीय फायदा काय असेल, फॅशनेबल वाक्य बोलायचे असेल तर आपण बोलू शकतो. फक्त मला असं वाटतं की या देशातल्या बँकिंग सिस्टीमला सुद्धा हा शॉक आवश्यक होता. माझ्या एक सर्वे आम्ही केला होता, तुम्हाला सांगतो. तुम्ही जे म्हणतात ना आपण व्यवस्था कशी असते, बँकिंग मधल्या जवळपास म्हणजे एका छोट्या सर्वेमध्ये 8,000 10,000 लोकांच्या फक्त 30% बँक खातेदारांना बँकांनी एटीएम कार्ड इश्यू केली होती. मग आता का नाही सगळ्यांना एटीएम कार्ड इश्यू केली हो? म्हणजे आपण रोखीची सवय आहे, ते आपलं व्यसन आहे देशाचं. आपला देश रोखीवर चालतो. जेव्हा पाणी घरात येत नाही ना सर, तेव्हा आपण छोट्या छोट्या भांड्यात भरून ठेवतो पाणी. ही एक मनोवृत्ती तयार होते, कारण त्याला काही वर्षांचा इतिहास आणि काही आर्थिक सामाजिक परिस्थिती असते. पाणी नळाला यायला लागल्यानंतर आपण भांडे भरून ठेवत नाही. इकॉनॉमीत बँकिंग इकॉनॉमीत पैसाच कधी आला नाही. एका रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार 2004 ते 2014 या 10 वर्षामध्ये 60 लाख कोटी जे बँकेतून गेले ते कधी परत बँकेत आले नाही. म्हणजे तुम्ही जी पाईपलाईन आहे मुख्य देशाच्या सप्लायची ती कोरडी होत जाईल आणि कॅश इकॉनॉमी वाढत जाईल, जिचा अंदाज येणार नाही. अशी अर्थव्यवस्था फार दिवस चालत नाही हो सर. मुद्दा असा आहे करंजीकर की मला फक्त एकच प्रश्न साधा विचारायचा आहे की जर आपल्याला भांडे भरायचे समजा, तर आधी भांड्याची व्यवस्था केली पाहिजे का आधी नळ सोडला पाहिजे? नाही, भांडं भरतच होतं, मी तुम्हाला तेच सांगतो. आपल्याकडे भांडं नाहीये समजा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मी तुम्हाला खूप स्पेसिफिक. आता नळ आहे, बरोबर, मला हा ग्लास भरायचा आहे, बरोबर आहे, तर हा ग्लास माझ्याकडे आधी असला पाहिजे का आधी नळ सोडला पाहिजे? सर मी तुम्हाला उलटच सांगतोय की आपण इतके दिवस भांडी छोटी छोटी भरून ठेवत होतो रोखीच्या व्यवस्था त्याला म्हणतात, कारण नळाला पाणीच येत नव्हतं. बरं, आता मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणालात की आपल्याकडे एटीएमच इश्यू केलेले नाही, तर मग आधी बँकिंगच्या क्षेत्रातल्या सुधारणा आवश्यक होत्या की आधी हे करून हा जो त्रास, मी तुम्हाला म्हणजे मी मुद्दाम हे करत नाहीये, मला फक्त विचारायचं की मला माझा गोंधळ उडालाय की मला गोंधळ यासाठी उडालाय की या देशातल्या जनतेला कळत नाहीये की आपल्याला होणारा त्रास किंवा समजा लाईन किंवा गोरगरिबांचे जाणारे रोजगार किंवा शेतीचा गंभीर झालेला प्रश्न, तर याच्यामुळं नेमकं व्हायला काय पाहिजे होतं? म्हणजे मी तुम्हाला एक आर्थिक तज्ञ म्हणून विचारतो की व्हायला काय हवं होतं? नाही, जे मला असं वाटतं की एखादी सुधारणा जेव्हा परस्यू केली जाते ना, ती 2 मार्गाने केली जाते. जसं आता हा परत आपण टिळक आगरकरांपर्यंत जाऊ की आधी घर ताब्यात घ्या आणि सुधारणा करा. म्हणजे आपण एक त्याला, ज्याला मी सर्जिकल शब्द वापरत नाही, माझ्या डोक्यात स्वतः नाही, पण एक डिसिजन तुम्हाला घ्यायला लागतो आणि त्याच्या रिफर्केशन मधनं देश शिकतो. मला वाटतं त्यांनी तो मार्ग चोखाळला आणि तो कदाचित अशामुळे चोखाळला. शस्त्रक्रिया केव्हा करतो माणूस? जेव्हा तुमच्या चाटणं आणि औषधी देऊन काही उपयोग होत नाही, तेव्हा तुम्हाला शस्त्रक्रिया करायला लागते ना. तेव्हा शस्त्रक्रिया करताना तुम्ही सगळं, आता तुम्ही मला सांगा, एका माणसाने लखनौहून त्रिवेंद्रम जाणारी अख्खी ट्रेन 500,000च्या नोटाने बुक केली आणि नंतर त्या ट्रेनचे पैसे ते तिकीट कॅन्सल करून व्हाईट करून घेत होते. हे जेव्हा कळलं तेव्हा सरकार हॅज चेंज. जेव्हा कळलं की एक माणूस 6 वेळा रांगेत उभं राहून पैसे बघतोय, तेव्हा शाही लावायचं आलं. सो इट इज अ मेजर विच गव्हर्नमेंट टेक्स ॲज अ रिॲक्शन टू द सिच्युएशन दे कॅनॉट इमॅजिन अँड व्हॉट यू कॅनॉट इमॅजिन ऑल. हा देश अत्यंत बुद्धिमान माणसांचा, लक्षात ठेवा. हा एकच देश जगात फक्त मिस कॉल देतो. याचा अर्थ आपल्याला अडॉप्टेशन फार वेगळं आहे टेक्नॉलॉजीचं. जगात कोणी कोणाला मिस कॉल देत नाही. आपण जुगाड सिस्टीमचा देश आहे, त्यामुळे तो कसा प्रेडिक्ट करता येईल याचा नाही अंदाज बांधता येत सर. मी सरकार समर्थन करतो, नाही तो नाही मुद्दा. पण आपण मी तुम्हाला आर्थिक विषयाचे जाणकार म्हणून हे प्रश्न विचारतो, म्हणून मी तुम्हाला 2 प्रश्न एक्स्ट्रा पण विचारतो. मुद्दा असा आहे की ज्यावेळी 63 निर्णय घ्यावे लागतात, 50 दिवस पूर्ण होण्याआधी 63 अध्यादेश काढावे लागतात. रिझर्व्ह बँकेला रोज 150 तासांना पीसी घ्यावी लागते. येतोय मी सावंत तुमच्याकडे. तर अशा वेळेला काय चुकलंय म्हणायचं का हे ट्रायल अँड एरर बेसिस अशावरच करायला पाहिजे होतं हेच योग्य असं आपण म्हणायचं? नाही, मला वाटतं दोन्ही शब्द चुकीचे आहेत. चुकलं आणि बरोबर असं तर आपण म्हणू नये, कारण चूक बरोबर कळायला 6 महिने द्यायला लागतील सर. याचे परिणाम लगेच, हे काही झटपट रंगारी काम नाहीये. तुम्हाला 3 महिन्यानंतर कळेल की आपण काय बोलतोय, मला सुद्धा कळेल. आपण दोघंही ओपन आहोत त्यावर. दुसरं असं आहे की ट्रायल एरर हा विषय नाहीये.
जशी सिच्युएशन समोर येते, आता हे उडगीसाहेब बँकेत काम करतात, जशा पद्धतीला बँक अडचणीला सामोरं जाईल तशी बँक डिसिजन घेत असते. बँकांनी सरकारला कळवलं ना, आता पण कालच बातमी आहे की जास्त पैसे काढू देऊ नका, लिमिट वाढवू नका, बँकांनी विनंती केली सरकारला. याचं काय गणित असेल? माणूस सिच्युएशनला रिॲक्ट होतो, यंत्रणा व्यवस्था सिच्युएशनला रिॲक्ट होतात. आणि जेव्हा बँकिंग इकॉनॉमी अत्यंत अल्प असते एखाद्या देशात आणि कॅश इकॉनॉमी त्याच्या काही पट असते ना, तेव्हा सिच्युएशनचा अंदाज करता येत नाही. मुद्दा असा आहे की सचिन सावंत, मी येतोय तुमच्याकडे दोन मिनिट उडगी सर. मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपल्या 70 कोटी जनधन खात्यांमधल्या काही जवळपास 65,000 कोटीहून अधिक पैसा जमा होतो, आपल्या बँकांमधून पैसा बदलला जातो, करन्सी चेसमधून पैसा बदलल्याचा संशय व्यक्त होतो, ज्या वेळेला नोटा बदलून दिल्या जातात बाहेर, लोकांना 1,000-2,000 मिळत नाहीत पण तिकडे 30-30 लाख रुपये बदलून दिले जातात, पैसे पकडले जातात, बोगस नोटा छापल्या जातात. मला गंमत कळत नाही की करंजीकर, की कुठली व्यवस्था कशा पद्धतीने आपण सुधारायला निघालो. आणि हे जी शस्त्रक्रिया, सर्जिकल स्ट्राईक तुम्ही पण वापरत नाही, मला पण ती टर्मिनॉलॉजी, मिलिटरी टर्मिनॉलॉजीला अर्थ नाही, तर ती ही शस्त्रक्रिया बरोबर पद्धतीने चालली आहे का? म्हणजे तुम्ही जर लोकांना सांगितलं, तुम्हाला तुमच्या लोकांना जास्त विश्वास बसेल, कारण तुम्ही आर्थिक विषयाचे जाणकार आहात. नाही, मी एवढंच म्हणतो सर, हे बघा, आपण आत्ता चूक आणि आपल्याला काय असं माहिती आहे का, आपल्याला सगळं क्लोज करायची फार सवय असते. थोडं थांबा ना तुम्ही. हा अनभिज्ञ विषय, 47 वर्षानंतर या देशामध्ये इंदिरा गांधी नंतर आता असं बँकिंग सेक्टर डिसिजन झालेलं आहे. त्यामुळे त्याचा कुठलाही अंदाज आपण बसून पेपर इकॉनॉमिक्स मध्ये वर्तवू शकत नाही. इकॉनॉमिक्स जगण्याचं शास्त्र आहे, मगाशीच मी सांगितलं. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की हे आता तुम्ही मगाशी अनेक लिस्ट वाचून दाखवली, त्यात अजून पण अशी एक लिस्ट मी ऍड करीन. मग उगीच धाडी एवढ्या आधी कधी पडल्या होत्या का एवढ्या? याच्या आधी कधी नोटा अशा कॅश सापडल्या होत्या का? चीफ सेक्रेटरी कधी जेलमध्ये गेला होता का? हे सगळं तो फक्त तामिळनाडू राज्याचा गेला, म्हणजे भाजपच्या कुठल्या राज्यामध्ये धाडी पडलेल्या मला माहित नाही. मी राजकीय नका आता तुम्ही असं बोलू, याचं कारण ते फार फॅशनेबल होईल आणि त्याला इक्वल मुद्दे येत राहतात, कारण सगळ्यांनीच राजकारण केलंय. अर्थकारणाचं राजकारण करू नका, तो वेगळा विषय, असं मला एवढीच रिक्वेस्ट आहे. आणि लोकांनी ते कळून घेतलंय, म्हणून मला असं वाटतं की सामान्य माणूस, मी आतापर्यंत जिथे जिथे जाऊन बोलतोय, अनेक चर्चा होतात, लोकांना पटतंय. ठीक आहे. सचिन सावंत, सहन करा ना. आता करंजीकर असं म्हणतायत की तुम्ही थोडंसं काय, तुम्ही बघा 6 महिने वाट बघा, तुम्ही रोज उठून असं राजकारण का करताय? जगण्याचं शास्त्र आहे अर्थशास्त्र, असं करंजीकरांचं म्हणणं आहे. जरा जगण्याचं अर्थशास्त्र शिका असं म्हणतात ते. त्यांच्या वैयक्तिक नाही, आता काय झालंय, म्हणून मी दुर्दैवानं या देशामध्ये असे अर्थतज्ञ आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं संवेदनशीलता आहे का, हृदय आहे का, हा प्रकार त्या ठिकाणी बघतो. आणि ते मोदीजींच्या एकंदर डिसिजन मेकिंग मधनच दिसतंय. विषय असा आहे की या देशामध्ये ज्या वेळेला 70 कोटी लोकांकडे बँक खाती नाहीत असं सरकार स्वतःमध्ये म्हणतंय, अनेक ठिकाणी आमचे नेते म्हणतायत. विषय असा आहे की ज्या वेळेला एकंदरच तुमच्या 20% लोक आजही अशिक्षित आहेत या देशामधले, 70% लोकांकडे बँक खाती नाही आहेत, अनेक ठिकाणी मोबाईलचं नेटवर्क पोचलेलं नाहीये, अनेक ठिकाणी वीज पोचलेली नाहीये. हेच प्रधानमंत्री ज्या योजना, एक विजेच्या योजना, अनेक योजना आणतात, त्याच्यावरनं आपल्याला कळून येईल. विषय असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एकंदरच उद्देश, मगाशी तुम्ही मला अभिजित, उद्देश फार चांगले असतात. उद्देश काय, मंगळावर मला जायचं आहे, परंतु माझ्याकडे जर काही साधन नसेल तर पहिला साधनाचा विचार करावा लागतो. विषय असा आहे की या संदर्भामध्ये ज्या वेळेला अशा तऱ्हेची परिस्थिती असते, त्यावेळेला तुम्ही कॅशलेस सारखे शब्द वापरता, ज्याची कॅशलेसची स्पेलिंग ही अनेक लोकांना माहिती नाहीये या देशामध्ये. त्यामुळे आज शहरांमधलं वातावरण, मला एटीएम कार्ड मिळाला, आज किती लोकांकडे एटीएम कार्ड आहेत, किती लोकांनी पेटीएमचा विषय केलेला आहे, हे तुम्ही जर पाहिलं, किती लोकांकडे स्मार्टफोन आहेत, हे जेव्हा पाहिलं त्यावेळेला तुम्हाला कळतं की जेव्हा तुम्ही एसीच्या खोलीमध्ये बसून निर्णय घेता त्याचे परिणाम जनतेमध्ये काय होत असतात. आज मी जास्त राहत नाही, आपण मुंबईमध्ये बसलेलो आहोत, आज सगळेजण बसलेलो आहोत. मुंबईच्या 90% धारावीमधल्या उद्योग त्या ठिकाणी संपूर्णपणे उजाड झालेले आहेत, हे लक्षात घ्या. हे टाइम्स ऑफ इंडियाची फ्रंट पेजची बातमी आहे या संदर्भात, मी काही वेगळं म्हणत नाहीये. या संदर्भामध्ये इन्फॉर्मल सेक्टर, ज्याचा 80% या जीडीपीमध्ये योगदान आहे, ते इन्फॉर्मल सेक्टरमध्ये प्रचंड मोठा डॅमेज त्या ठिकाणी झालेला आहे. जिथे जिथे कामगार आहेत, जिथे जिथे मजूर आहेत, त्या मजुरांना त्याच्या हातामध्ये जो मिळणारा पैसा असतो त्याचं जीवन जात असतं. आज हातावरचं पोट घेणाऱ्या लोकांची संख्या किती या देशामध्ये आहे, आणि ज्यांच्या पोटावरती काही फरक पडणार नाही याचा, त्या काही केलं अशी लोकांची संख्या किती आहे. ह्याच्यामधला जर व्यस्त प्रमाण पाहिलं तर त्या ठिकाणी राहुल गांधी म्हणाले की 50 परिवारांसाठी हा निर्णय घेतलाय, तो किती योग्य ठरतो हे त्यातनं दिसतं. याचं कारण असं, शेवटचा मुद्दा असा आहे की अनऑर्गनाइज सेक्टर्स या सगळ्या गोष्टींबद्दल उडगी बोललेत आणि करंजीकर पण बोललेत. मुद्दा असा आहे, मी उडगी येतो तुमच्याकडे. हा ठीक आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही सगळेजण, म्हणजे माझा एक वेगळा प्रश्न, तुम्ही सगळेजण कॅशलेस इकॉनॉमी, लेस कॅश इकॉनॉमी वगैरे या सगळ्या गोष्टी भाषा पण करतो, मुद्दा मान्य, पारदर्शकता, भ्रष्टाचार, काळा पैसा बाहेर आला पाहिजे. तुमचे कुठलेच राजकीय पक्ष, आता परवा शेवटी आयोगाला सांगावं लागलं की तुम्ही तुमच्याकडे 20,000पेक्षा जी मर्यादा आहे ती 2,000 रुपयापर्यंत आणा, तुम्ही सांगा.
तर मोदी म्हणाले की मी याची वाच्यता केली आणि त्याचा निर्णय. कुठल्या पक्षाला कोण अडवतं? इतके पारदर्शक असतात, तुम्ही करून टाका ना. मुळात पहिल्यांदा मला सचिन सावंतांनी एक उत्तर दिलं पाहिजे. सचिन सावंतजी, राहुल गांधी खोटं बोलतात हे वारंवार सिद्ध होतं, पण तुम्ही खरंच चांगले प्रवक्ते आहात. तुम्ही आता असं बोलून गेलात 70% देशातल्या 70% लोकांकडे बँक अकाउंट नाही. सचिन सावंतजी, जाहीरपणे इतकं खोटं बोलू नका. या देशातल्या मॅक्झिमम 80-90% अधिक लोकांकडे बँक अकाउंट पोचलेली आहेत. त्यामुळे 70% लोकांकडे बँक अकाउंट नाही हे विधान आपण किमान तुमच्याकडनं सचिन सावंतजी अपेक्षित नाही. आपले राजकीय मतभेद असतील ते आपण बोलत राहू, भांडत राहू, वाद घालत राहू, मतभेद असतील आपले, पण इतकी जाहीर खोटी आकडेवारी किमान तुमच्याकडे. एक मिनिट राहिलाय कारण वेळेची मर्यादा आहे. दुसरं असं आहे की ज्या पद्धतीने मुळामध्ये असं आहे की ही मीनाक्षी लेखी म्हणाले, मीनाक्षी लेखी अहो नाही हो, ते कुठलं जरा थोडं पुन्हा एकदा असं अर्धवट कुठलं तरी शेपूट कुठेतरी जोडायचंय, सोडून द्यायचा. बोला तुम्ही त्यांचा व्हिडिओ घ्या. मला माहितीये व्हिडिओ तो 2003 24 कोटी अकाउंट तर आत्ता काढले गेल्या 2 वर्षात, माहिती नाही तुमच्याकडे. मुळात मुद्दा आता ऐकून घ्या. त्यात असं आहे की अनेक ठिकाणी उलट या सगळ्या ज्या प्रोसेस होतीये याचा फायदा असंघटित क्षेत्रातल्या लोकांना होतोय. आतापर्यंत किमान वेजेस देता येऊ नयेत म्हणून ही अकाउंट कॅश पेमेंट केली जायची. ह्याच्या पुढे कॅश पेमेंट चालणार नाहीत. ह्याच्या पुढे तुम्हाला अकाउंटला द्यावे लागतील. ह्याच्या पुढे सर्वसामान्य छोटा मजूर जो शोषण होत होतं, जे काँग्रेस राजवटीमध्ये होत होतं अनेक वर्ष, कारण तो कायदाच नव्हता, कंपल्सरी नव्हतं ते अशा प्रकारे देण्यात, याच्यामध्ये अकाउंट कॅश चालायचं, कॅश ट्रान्झॅक्शन, आणि ते शोषण ह्याच्या पुढच्या काळात थांबणारे सगळ्यात महत्वाचं. तिसरं त्यातला मुद्दा असं आहे की आता तुम्ही म्हणाल एटीएम, या देशामध्ये 45 कोटी लोकांकडे एटीएम आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी तुम्हाला, आणि ही अधिकृत आकडेवारी सांगतो की खोटी आकडेवारी सांगत नाही. फक्त मानसिकता अशी आहे की मी एटीएम घेतो, एटीएम मधनं याच्यातनं पैसे काढतो, डेबिट कार्ड मधनं पैसे, डेबिट कार्डचे आणि एटीएम मधनं पैसे काढतो आणि ते जाऊन डिपार्टमेंटल स्टोअर मधनं ते पैसे देऊन कॅश खरेदी करतो. फक्त आपल्याला थोडी माध्यमांची लोक बदलतात, ती मानसिकता लोक बदलतात की डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये सुद्धा तुम्ही ती एटीएम वापरू शकता, डेबिट कार्ड वापरू शकता. माध्यम पैसे तेच आहेत, माध्यम बदलत आहे आणि ते लोक स्वीकारतायत. आणि या देशातली जनता, एक मिनिट, शेवटचा मुद्दा, शेवटी लोकशाहीमध्ये कुठल्याही निर्णय हा लोकांच्या निर्णय येतात त्याच्यावरती असतात. आणि गेल्या 1.5 महिन्यात या देशामध्ये जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे भारतीय जनता पार्टी जिंकते. ठीक आहे, तुम्ही त्याचा हिशोब नाही, मुद्दा आता माझा मुद्दा आहे ना, माझा मुद्दा असं आहे ना की आता करंजीकरांनी सांगितलं जगण्याचं शास्त्र आहे अर्थशास्त्र. मी जर ब्रेक नाही घेतला ना तर अवघड होऊन जाईल. जगण्याचं शास्त्र आहे अर्थशास्त्र, असं काय करता? प्रश्नच नाही. घ्या उडगीजी, 30 सेकंद आहेत. मुद्दा असा आहे की आता हे जर सुधारायचं असेल तर किती वेळ लागू शकतो? बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही असाल, 30 सेकंद. प्रश्न असा आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कॅश पुढच्या 2 दिवसात नीटपणे आलं ते 24,000ची जी काही लिमिट आहे, सिलिंग आहे, ते हटेल. पण मला आत्ता खात्रीपूर्वक सांगता येईल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नवी कॅश ही येणारच नाही बँकिंग सिस्टममध्ये. हे सिलिंग हटवू नका असं बँकर सांगतायत, असं आमचे आता मित्र म्हणाले. आजची बातमी आहे. पण ते कोण बँकर सांगतायत की हे सिलिंग हटवू नका? हे सिलिंग हटवू नका हा कस्टमरचा अधिकार आहे. ज्याचे पैसे त्याला काढण्याचा अधिकार आहे, तर त्याचा अधिकार बँकरच्या वतीने असं सांगण्यात नाही सिलिंग हटवू नका. हू सेज? याचा असा अर्थ आहे की आरबीआयने नवीन कॅश देऊ नये, आरबीआयने कॅश सप्लाय वाढवू नये. म्हणजे 50 दिवसानंतर अजून 31 मार्च पर्यंत ही अशीच परिस्थिती चालू ठेवायची का? याचा अर्थ लोकांचा विश्वासघात होईल. त्यामुळे विश्वासघात लोकांचा करण्याचं हे ठरलंय का? हा राजकीय निर्णय आहे का? हा प्रश्न आहे. थांबा उपाध्येजी, थांबा. एकच सेकंद, एक प्रश्न फक्त मला म्हणजे सगळ्यांनाच विचारायचा आहे. ज्या रोखीच्या व्यवहारांवर अटकाव करण्याकरता हे सगळं केलं गेलं, तुमची अशी अपेक्षा आहे की 15 लाख कोटीची कॅश परत तयार व्हावी, परत लोकांना मिळावी? मग हे कशाकरता केलं सगळं? म्हणजे ज्या कारणाकरता हे केलं ते कारण तर त्या पद्धतीने पुढे जाऊ द्या ना. परत 15 लाख कोटीची कॅश तयार होईल, तेवढ्या नोटा येतील. देन व्हॉट एक्झॅक्टली गव्हर्नमेंट हॅज अचीव्ड और समबडी हॅज अचीव्ड? सो असं नाही होणार, एवढी कॅश नाही येणार. रोखीची व्यवस्था नको आहे, हाच तर इश्यू आहे. रोखीची व्यवस्था नको आहे आणि त्या रोखीच्या व्यवस्थेमधून बाजूला जाण्यासाठी, लेस कॅश इकॉनॉमी येण्यासाठी आणि त्याच्यामधून लोकांचं भलं व्हावं, सिस्टीममध्ये पैसा फेरावा आणि त्याच्यामधून काळा पैसा तयार होण्याचं तंत्र जे आहे ते बाजूला पडावं, यासाठीचा हा निर्णय आहे. उद्देश चांगला आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य होते का हा वादाचा विषय आहे. आजच्या चर्चेसाठी उपाध्याय आणि आपल्या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. पाहत रहा ABP माझा.